नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात कठीण वेळेने महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी आवश्यक आहे। तर घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सततची नापिकी व कर्जाला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील कानफोडी येथील भास्कर चौरे नामक शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकावर मोठा परिणाम झाला आहे। अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली असताना शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ होत आहे। डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन शेतकरी शेती करीत असताना आपलं कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून अमरावती जिल्ह्यातील कानफोडी येथील भास्कर चौरे या शेतकऱ्याने रात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। भास्कर यांच्याकडे 7 एकर कोरडवाहू शेती आहे। मागील वर्षी त्यांना नापिकी झाली। या वर्षी त्यांनी सोयाबीन तुरीची लागवड केली। सोयाबीन पीक काढणीवर असताना अवकाळी पाऊस आला आणि होत्याचं नव्हतं झालं। सध्या शेतात तूर असताना तुरीवर देखील अळीचा प्रादुर्भाव असल्याने तुरीचं उत्पादन होईल की नाही या विवेचनात भास्कर होते। उत्पादन झालं नाही तर बँकेचं कर्ज फेडायचे कसे या विवेचनेतून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। भास्कर चौरे यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे 1 लाख रुपयांचं कर्ज आहे। त्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने त्यांचा संसार मात्र उघड्यावर आला आहे। गोपाल भास्करराव चौरे, राहणार कानफोडी। माझे बाबा भास्कर पांडुरंग चौरे यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली। कारण त्यांनी त्यांच्या शेतात मूग उडीद पेरलेला होता। मूग उडीद हा पिकला न मुळे आणि तूर सोयाबीनचं एक पीक होतं आणि तेही पीक न पिकल्यामुळं आणि पीक वाहून गेलं। नंतर त्यात दुबार पेरणी करावी लागली आणि तसंच जे तुरीचं पीक होतं त्यावरही फवारी गेली। त्या कारणानं ते विचार करत होते आणि त्यांनी हे आत्महत्येचं पाऊल उचललं। काहून की त्यांना वाटलं की आता कर्जाची परतफेड कशी करावं आणि कुटुंब कसं चालवावं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आमचे मामा भास्कर पांडुरंग चौरे हे कमीत कमी गेल्या 2 महिन्यापासून सतत एका तणावाखाली वागत होते। जेव्हापासून पिकाचं नुकसान झालं, मूग गेला, उडीद गेला, लागोपाठ तूर गेली आणि त्यांना दुबार पेरणी करायला लागली। दुबार पेरणीत त्याने चरा पेरला आणि तूरही पाण्यानं वाहून गेली। पाण्यात त्याच्या अधिक चना पेरायला लागला। तुरीचं पीक शिल्लक उरलं, त्या तुरीच्या पिकावर या दवाळ काही या रोगामुळे ते पीक जाण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे ते सतत तणावात असताना बँकेचं लोन कसं भरावं, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, इतर गोष्टी कशा करावा या विवेचनेत सतत असताना त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी काल स्वतःच्या शेतातल्या निंबाच्या झाडाले गळफास लावून आत्महत्या केली। आणि आमची अशी विनंती आहे की त्यांच्या मागं हा मोठा एक आत्त परिवार आहे। पत्नी आहे, मुलगा आहे, 2 मुली आहेत, सून आहे, नातवंड आहेत। यांच्या चालवणारे ते एकमेव असे घरातील व्यक्ती होते। तर शासनाने याचा कुठेतरी विचार करावा आणि यांना कुठेतरी आर्थिक सहाय्य मिळावं अशी एक माझी ही विनंती आहे शासनाला। भातकुलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस विभागातर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच शहरातील उड्डाणपूल देखील वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे। रात्री 10 नंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी दिली। दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठमोठे आयोजन करण्यात येते। उशिरा रात्रीपर्यंत जल्लोष करण्यात येतात। मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने 31 डिसेंबरचा जल्लोषला अनेक बंधनं असल्याने यंदा नवीन वर्षाचे स्वागत रात्री 10च्या आतच करावे लागणार आहे। रात्री 10 नंतर कोणी रस्त्यावर आढळल्यास त्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। 31 डिसेंबर रोजी पोलीस विभागातर्फे शहराच्या मुख्य चौकात मोठा पोलीस बंदोबस्त राहणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी सांगितले आहे।
व घरी राहूनच नवीन वर्ष साजरे करण्याचे आवाहन शहरवासियांना केले आहे. राज्य शासनाने 31 डिसेंबर या वर्षाचे जे क्लोजिंग आहे याच्यामध्ये कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाकारलेली आहे. रात्री 11च्या नंतर रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट्स सारखेच आपले अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिट्समध्ये रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार आहे. म्हणून माझी सर्वांना विनम्र सूचना आहे आणि विनंती आहे की कोणीही रात्री 11च्या नंतर आम्हाला रोडवर दिसायला नाही पाहिजे. कोणीही दिसला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आपले भारतीय दंड संहिता IPC तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा या कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यावर विशेष आमचे लक्ष राहणार आहे. कोणीही बाहेर अननेसेसरी फिरताना दिसला आणि दारू पिऊन गाडी चालवताना दिसला ते प्रोहिबिशन कायदा तसेच ह्या जे आता आम्ही कायदे सांगितले त्याच्यामध्ये यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. आमचा एक मोठा फौजफाटा उद्या रात्री आपल्याला रोडवर दिसणार आणि दोन्ही उड्डाणपूल आपण बंद केलेले आहोत रात्री वाहतूककरिता. तर कृपया आपण सर्वांनी घरी थांबावे. सर्वांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. किसान आझादी आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने लागू केलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. किसान आझादी आंदोलन संघटनेतर्फे उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केंद्र सरकारने लागू केले गेलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी व मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केंद्रीय कृषी कायद्याविरोधात ठराव करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर जे शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकरी विरोधी जे 3 कृषी कायदे लॉकडाऊनमध्ये भारत सरकारने पारित केलेले आहे ते रद्द करावे या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे. त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना असं निवेदन दिलं की ज्या पद्धतीनं पंजाब, केरळ, तामिळनाडू या सरकारांनी त्यांच्या विधानसभेमध्ये या कायद्याच्या विरोधामध्ये ठराव घेऊन या कायद्याला विरोध केला, त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा असा ठराव पारित व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आमची आणखी एक मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी, मग पार्लमेंटमधले असलेले खासदार असेल किंवा विधिमंडळातली आमदार लोक असेल, त्यांनी या कायद्याच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि या कायद्याला विरोध केला पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही आज माननीय राष्ट्रपती आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना हे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले. मागण्यांची पूर्तता झाली नाही तर समोरचं पाऊल आपलं याच्यामध्ये काय? या ठिकाणी महाराष्ट्रातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि महाराष्ट्रातून आधीच 2 जथ्थे दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला गेलेले आहेत. हे आंदोलन जर थांबलं नाही तर हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र करू आणि आणखी जथ्थे दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. या पद्धतीचं नियोजन आम्ही करू. तालुक्याला गावागावामध्ये या संदर्भामध्ये प्रबोधन होऊन त्या पद्धतीचं आंदोलन 1 दिवसाचं धरणे आंदोलन असेल, जिल्हा ठिकाणी आंदोलन असेल आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा निवेदन देणं असेल, या पद्धतीचे कार्यक्रम पुढल्या टप्प्यामध्ये आम्ही केले. शेगाव नाका परिसरातील भाजी विक्रेत्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण विभागातर्फे होणारा त्रास थांबवावा व फुटपाथावर व्यवसाय करण्याकरिता जागा नेमून देण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. आक्रमण संघटनेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मनपा अतिक्रमण विभागातर्फे होणाऱ्या गैरकायदेशीर त्रास देणे थांबवण्याची मागणी भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे. गाडगेनगर परिसरातील शेगाव नाका चौक येथे रस्त्याच्या कडेला काही नागरिक भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र अतिक्रमण विभाग येऊन येथील दुकान उद्ध्वस्त करतात. त्यामुळे अतिक्रमण विभागाचा हा त्रास थांबवून फुटपाथवर व्यवसाय करण्याकरिता जागा नेमून देण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. शेगाव नाक्याजवळ जे भाजीपाल्याचे दुकानं लागतात सकाळी, ते आम्ही सगळे दुकानदार मंडळी आहे. आज रोजी सकाळी उत्तरमारे साहेब
आणि त्यांचा ताफा यांनी आमच्या सर्व भाजीपाल्याची दुकानं उचलली आणि आमचं जवळपास एकेका दुकानदाराचं 2,500-3,000 हजार रुपयाचं नुकसान केलं. त्या नुकसानाला जबाबदार सर्वस्वी कुतरमारे साहेब आणि महानगरपालिका प्रशासन आहे. मला हे म्हणायचं आहे की अतिक्रमण अमरावती शहरात सगळीकडेच आहे. असा कुठलाच एरिया सुटलेला नाही की जिथे अतिक्रमण नाही आहे. बरं, आमचं अतिक्रमण हे सकाळी 6 वाजतापासून 5:30 वाजतापासून तर सकाळी 9:30 वाजेपर्यंतच असतं. आम्ही रोडवर पाणी टाकतो, तर्टं टाकतो आणि त्याच्यावर आमचं सगळं दुकान थाटतो. आम्हाला हे म्हणायचं आहे की आमचा कोणालाही त्रास नाही. आम्ही गाड्या लावत नाही, आम्ही कोणते दुकानाचे शेड बांधत नाही किंवा आम्ही त्याला अस्थायी अतिक्रमण नाही, बांधकाम नाही, कुठल्याच प्रकारचं आमचं हे नाही. आणि आम्ही तुम्हाला 9:30-10च्या नंतर आम्ही तुम्हाला तिथे दिसतही नाही. बाकीचे लोक, ज्या लोकांनी अतिक्रमण केलं ते दिवसभर तिथे असतात, रात्रभर तिथेच असतात आणि त्या लोकांचं अतिक्रमण हे महानगरपालिकेला दिसत नाही. बरं, शोकांतिका ही आहे का तिथल्याच लोकांनी आमची तक्रार केली की या लोकांमुळे वाहतुकीला त्रास होतो, वाहतुकीला अडथळा होतो, आम्हाला अडथळा होतो. जर महानगरपालिकेने येऊन प्रत्यक्ष जर पाहणी केली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल की खरं त्रास कोणाचा आहे. आमचं प्रशासनाला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे, आमची एवढीच विनंती आहे की आमच्यावर अन्याय न करता आम्ही हे म्हणत नाही की त्यांच्यावर अन्याय करा, त्यांचं अतिक्रमण काढून टाका, पण जसं ते जगतात तसं आम्हालाही जगू द्या. जय भीम, जय भारत. शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सफाई कर्मचाऱ्यांचे 6वे वेतन आयोगाच्या थकबाजी रक्कम त्वरित मिळण्याची मागणी केली आहे. शिवराज्य सफाई कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे मुख्य अधिकारीला निवेदन देऊन अंजनगाव सुर्जीचे सफाई कर्मचाऱ्यांनी 6व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सफाई कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आजारपणाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन त्वरित सफाई कर्मचाऱ्यांचे 6व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम देण्यात यावी अशी मागणी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेच्या वतीने करण्यात आली व मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय होटे, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष जमीर शाह जबीशाह, शहर अध्यक्ष संतोष धर्मे व सफाई कर्मचारी उपस्थित होते. सिटी न्यूज, जावेद शाह, अंजनगाव सुर्जी. शिवराज्य सफाई कर्मचारी सेना महाराष्ट्र, मी विजय होटे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. आज आम्ही मुख्याधिकारी नप अंजनगाव सुर्जी यांना सफाई कर्मचारी यांची सफाई वेतन 6व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळण्याबाबत निवेदन दिलेले आहे. तरी नप सफाई कर्मचारी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहेत व त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. तरी त्यांची रक्कम 6व्या वेतन आयोगाची रक्कम तात्कालिक देण्यात यावी, अन्यथा आम्ही आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे. इंडियन ट्रेड युनियनतर्फे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अमरावती येथील रिलायन्स ट्रेंड शोरूम समोर सिटू संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात गेल्या 35 दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने अमरावती येथे रिलायन्स ट्रेंड शोरूम समोर सिटूच्या वतीने बुधवार 30 डिसेंबरला निदर्शने करण्यात येणार आहे. देशात केंद्र सरकारने केलेल्या 3 शेतकरी विरोधी काळे कायदे देशातील फक्त 2 ते 3 भांडवलदारांना फायदा पोहोचवण्याकरिता केले आहेत. त्यात रिलायन्स, अदानी, अंबानी यांच्या कंपन्यांना यातून भरमसाठ फायदा होणार आहे व देशात एकाधिकारशाहीने प्रेरित बाजारपेठ निर्माण होऊन देशातील सर्वसामान्य जनतेची लूट होणार आहे. या कायद्यामागे या देशातील अदानी, अंबानी हे कॉर्पोरेट असल्यामुळे त्यांचा निषेध देशभरातील शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांनी करून त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन जनतेला केले आहे. पांडे, CITU जिल्हा सचिव. आज अमरावती येथे
रिलायन्सच्या मॉल्सवर या ठिकाणी शेतकरी विरोधी जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्या शेतकरी विरोधी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी CITUने निर्णय घेतला आहे की अदानी अंबानी आणि यांचे जे काही देशातले आउटलेट्स आहेत याच्यावर निदर्शने करून आजचा संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या पाठीमागे जे केंद्र सरकारने कायदे आणले आहेत अदानी अंबानी यांची शक्ती आहे आणि याचा फायदा या शेतकरी कायद्याचा फायदा फक्त या मुठभर 2-3 देशी भांडवलदारांना होणार आहे आणि या सरकारने श्रमविरोधी कायदेही याच कोरोना कालखंडात मंजूर करून घेतले। या सर्व कायद्यांच्या विरोधात शेतकरी कायदे असोत की कामगार कायदे असोत आज देशातला शेतकरी आणि कामगार रस्त्यावर उतरलेला आहे आणि या देशातील मुठभर भांडवलदार अदानी अंबानी यांचं नेतृत्व करतायत त्या विरोधात आम्ही देशभरात जनतेला जागृत करून हे आंदोलन करीत आहेत। त्यामुळे रिलायन्स ट्रेंड्सवर आजचं हे निदर्शनाचा कार्यक्रम होत आहे। नांदगाव पेठेतील अवैध टोल विरोधात निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा टोल मुक्ती समितीने दिला आहे। IRB कंपनीचा नांदगाव पेठेतील टोल नाक्यावर मोर्शी वरुड येथील वाहनधारकांना गत अनेक वर्षांपासून रस्ता न वापरता टोल द्यावा लागत आहे। त्यामुळे या टोल विरोधात दोन्ही तालुक्यातील वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले असून या अन्यायकारक टोल विरोधात अमरावती, मोर्शी, वरुड सामाजिक कार्यकर्त्यांनी वाहनधारकांनी टोल मुक्ती कृती समितीच्या माध्यमातून संबंधित टोल नाक्यावर अनेक वेळा आंदोलने सुद्धा करण्यात आली। तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा भेट घेऊन अन्यायकारक टोल मागे घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन सुद्धा दिले। परंतु केवळ आश्वासन व्यतिरिक्त टोल माफी मिळाली नसल्यामुळे या अवैध टोल विरोधात अंतिम असे आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका टोल मुक्ती समितीने आंदोलकांच्या बैठकमध्ये घेतली आहे। 7 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान साखळी आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तसेच 8 जानेवारीला या टोल विरोधात वरुड, मोर्शी, अमरावती येथील महत्त्वाच्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये टोल विरोधात फसवणुकीचा FIR दाखल करण्यात येणार आहे। 16 जानेवारी रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। नांदगाव पेठ ते वरुड रस्ता ह्या शासनाच्या निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे। या रोडची देखभाल सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग करते। पण दुर्दैव असं अमरावतीमध्ये की नांदगावच्या टोलवर IRB टोल कंपनी वरुड मोर्शीच्या भागात कुठल्याही गावात जर गेलो आपण तर 60 किलोमीटरचा टोल अनावश्यक अवैधपणे आणि फसवणुकीने लोकांकडून वसूल करते। ही बाब अतिशय गंभीर आहे, ही दुर्दैवी आहे, ही फसवणुकीची आहे। म्हणून याबाबत वारंवार शासनाकडे माननीय गडकरी साहेबांकडे तक्रारी केल्या, निवेदनं दिले, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु गडकरी साहेब मात्र केवळ आश्वासनं देतात। आतापर्यंत त्यांनी 5 ते 6 वेळा आश्वासनं दिलेली आहे। आता याविरुद्ध नागरिकांतर्फे व टोल कृती समितीतर्फे दिनांक 25 जानेवारीला एक मोठं आंदोलन, टोल फोडो आंदोलन आयोजित केलेलं आहे। मी टोल कृती समितीच्या वतीने आपणास विनंती करतो की सगळ्यांनी या अवैध वसुलीच्या विरोधात एकत्रित येऊन टोल फोडो आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही आपणास जाहीर विनंती। 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या अनुषंगाने परतवाडा येथील हॉटेल्स ग्राहकांसाठी सज्ज झाले असून हॉटेल संचालकांनी नवीन वर्षाच्या पार्टीकरिता हॉटेल्समध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। 31 मनाने के लिए होटल सज गए हैं। परतवाड़ा के गौरखेड़ा मार्ग पर स्थित मशहूर पंजाबराव पाटिल वराड़ी ढाबा सज चुका है। इस ढाबे का स्वाद लेने के लिए दूर दूर से ग्राहक आते हैं। यहाँ पर शुद्ध शाकाहारी और मांसाहारी या दोनों भोजन यहाँ मिलते हैं। विशेष बात यह है कि अपने स्वाद के लिए प्रसिद्ध पंजाबराव पाटिल का यह ढाबा जो है, जहाँ पर बैठने की बहुत अच्छी व्यवस्था है। विशेष बात यह है कि पंजाबराव पाटिल के बाजू ही परिवार के लिए बैठने के लिए बहुत अच्छी व्यवस्था की गई है। पूरे परिवार के साथ नववर्ष मनाने का आनंद भी लिया जा सकता है। हमारे यहाँ उत्तम व्यवस्था की गई है। नए साल के लिए वेज नॉनवेज दोनों उपलब्ध है। आप आइए, भोजन कीजिए, स्वाद लीजिए।
कैसा आपका एक काल कैसा बीता, जो पिछला जो काल बीता, जो बंद था ढाबा, क्या बीती? लॉकडाउन तो थोड़ी हालत ख़राब थी, बाकी अब हालत वापस सुधर गए हैं। अभी धीरे धीरे और सुधर जाएंगे। नए साल पर क्या कहेंगे दर्शकों से? नए साल के लिए आप सभी दर्शकों को हार्दिक शुभेच्छा हमारे तरफ से, हमारे पूरे स्टाफ के तरफ से। और क्या कहाँ से आपके यहाँ ढाबे के लिए भोजन करने के लिए लोग आते हैं? पूरे विदर्भ से, पूरे महाराष्ट्र से, ऑल ओवर इंडिया से आते हैं लोग। कहा जाता है आपको धारनी मार्ग पर अन्नदाता कहा जाता है, क्योंकि आप कभी भी खाना खिलाते उठ के। रात देर सवेर भी हो जाती तो किसी को भी भोजन दे देते अपन, दिक्कत वाले काम नहीं हमारे यहाँ किसी के लिए। नए वर्ष पे हम यही कहेंगे कि ये साल सबके लिए अच्छा निकले। लॉकडाउन कैसा बीता? लॉकडाउन में बहुत सारी तकलीफें गई जो हमारे को झेलनी पड़ी। और क्या आपके ढाबे की विशेषता क्या क्या है? हमारे ढाबे की विशेषता ऐसी थी कि लॉकडाउन में हमारा ढाबा बंद पड़ा था। अभी हमारे यहाँ जो कर्मचारी काम करते हैं उनको बहुत मुसीबतें गई। आप क्या 31 पर क्या विशेष मेनू है? 31 के दिन वेज नॉन वेज दोनों उपलब्ध है हमारे ढाबे पर। और मैं यही विनती करूँगा नागरिकों से कि 31 दिसंबर के दिन आए, हमारे ढाबे पर खाने का मजा। का इतिहास क्या है कि जिस प्रकार से यहाँ ढाबों की नींव रखी गई, पहले क्या स्थिति थी, आज क्या स्थिति है, क्या इसका इतिहास है? आज की स्थिति ये है, हमारा ढाबा 94 बने से कुपा शेठ का ढाबा चालू था। जो बाकी ढाबे हैं फिर ये बाद में लगे वाले हैं। पहला ढाबा किसका शुरू हुआ सबसे पहले इस मार्ग? पहले ढाबा हुआ कुपा शेठ का, उसके बाद हो गया फिर आनंद शेठ का, उसके बाद पंजाबराव आनंद शेठ एक ही थे वो। उसके बाद हो गया फिर अपना इसका शेरे पंजाब। धीरे धीरे फिर बढ़ते गए। आगे गोरखेड़ा मार्ग पर ही स्थित आनंद का ढाबा है, जिसके संचालक हरीश आनंद बिहरानी है। इस ढाबे पर सभी वेज और नॉनवेज के सभी डिशेस यहाँ पर रखी गई है। परिवार के लिए बैठने के लिए अच्छी व्यवस्था की गई है। इसी प्रकार से यहाँ पर सभी कोरोना का नियमों का पालन करते हुए यहाँ पर नया वर्ष मनाने के लिए भोजन की व्यवस्था की गई है। ठंडी के लिए विशेष रूप से जो हाथ सेकने के लिए व्यवस्था भी की गई है। डब्बों के अंदर वहाँ पर अलग अलग जगह पर उन्होंने एक टेबल लगाए गए हैं। इस टेबल पर ठंडी से बचने की भी व्यवस्था की गई है। उल्लेखनीय बात यह है कि आनंद का ढाबा जो है ये काफ़ी प्रसिद्ध है, जहाँ पर वाहन भी जो है आने जाने वाले जो बसेस रहती है वे भी वहाँ पर रुकती है। और रात रानी जो चलती है वे बसेस भी वहाँ पर भोजन करते हैं। उनके ग्राहकों को भी वहाँ सेवा देने का काम आनंद भीरानी करते हैं। ये ढाबे की शुरुआत हमारे पिताजी श्री आनंदराम भीरानी ने की 2010 में, और हाथ से जो ये उपक्रम चलता आ रहा है तो आज तक चल रहा है। हम अपने पिताजी के नक्शे कदम पे ही चल रहे हैं। जो हमें वो सिखा के गए हम वो सब कर रहे हैं। आप जो है ढाबा क्षेत्र में आपका बचपन गया है, कहा जाता है कि आपने खुद पहले भाड़े से ढाबा लिया, फिर खुद के ढाबा शुरू करने की कल्पना कैसे निर्माण हुई आपकी? हमने ये पंजाबराव पाटिल वाला जो ढाबा है ये 16 साल हमारे पिताजी ने चलाए। उसके बाद हम वहाँ से निकल के यहाँ खुद की जगह लिए, हमने यहाँ लगाए। हमारे पिताजी हमको सिखा के गए, बेटा जो हमने सिखाया उस पर चलते रहो, और आज हम उस पर चल रहे हैं। आप क्या कहाँ से भी ग्राहक आते हैं जो मानते हैं भाई स्वाद बहुत अच्छा रहता है यहाँ? हमारे यहाँ नागपुर से लेके इंदौर, अमरावती, अकोला, अंजनगांव, यहाँ सब जगहों के ग्राहक आते हैं। नागपुर और इंदौर के खासकर ग्राहक आते हैं। इसी के आगे श्रृंखला में इसी मार्ग पर खूपा का ढाबा काफ़ी प्रसिद्ध है। खूपा का ढाबा जो है ये अपने स्वाद के लिए जाना जाता है। कितनी भी रात हो 24 घंटे गर्म भोजन देने का काम खूपा के ढाबे पर किया जाता है। खूपा के ढाबे की एक 1994 में इस ढाबे की शुरुआत हुई थी। करीब 27 वर्ष इस ढाबे को हो चुके हैं। इस ढाबे के संचालक ने बताया कि संकेत पाटिल का यह ढाबा हमारा है, जहां पर ग्राहकों को सभी डिशेस उपलब्ध है, वेज नॉन वेज। इसके अलावा 31 के लिए भी बैठने के लिए उनके लिए बहुत अच्छी व्यवस्था की गई है। हम ग्राहकों से अनुरोध करेंगे कि सभी कोरोना का नियमों का पालन कर हमारे ढाबे पर 31 मनाने के लिए आइए। काजू पनीर मसाला संकेत स्पेशल पाटिल ढाबा वेलकम है, जरूर आइए और एक बार टेस्ट लेके दीजिए, बहुत मज़ा आएगा और बहुत अच्छा लगेगा आपको यहाँ पे आके। क्या ये ढाबे का जो इतिहास कैसा है, कब ये ढाबे की शुरुआत हुई? ढाबे की शुरुआत हुई थी 94 में, और अभी तक हम संभाल रहे हैं। हम उनके बच्चे हैं, पापा जी चलाते थे हमारे पहले, अब हम चला रहे हैं और आपकी सेवा में तत्पर है। क्या कहेंगे नए साल पर हमारे दर्शकों को? सभी आइए, वेलकम है आपको और नए साल की आपको शुभकामनाएं। चौथा ढाबा
अंजनगांव मार्ग पर परतवाड़ा से मात्र 1 किलोमीटर की दूरी पर काकाजी पारिवारिक ढाबा है। इस ढाबे की विशेषता है कि परिवार के लिए परिवार के साथ 9 वर्ष मनाने की विशेष व्यवस्था यहाँ की गई है। बहुत पारिवारिक वातावरण रहता है। इस ढाबे के संचालक श्रीकांत चित्रकार और इन्हीं के साथ में इनके सहपाठी संतोष सुंडे वाले यह मिलकर इस ढाबे का संचालन करते हैं। बहुत बैठने की अच्छी व्यवस्था की गई है। 9 वर्ष मनाने के लिए शुद्ध शाकाहारी भोजन भी यहाँ उपलब्ध है। इसी प्रकार से मांसाहारी की सभी डिशेस उपलब्ध है। चिकन करी, मटन मसाला, मटन अकबरी, ऐसे कई सारी जो हैदराबादी जो डिशेस है वे भी यहाँ पर उपलब्ध है। कई सारे चाइनीज़ के डिशेस भी काकाजी ढाबे पर उपलब्ध है। तो इस वर्ष 9 वर्ष मनाने के लिए काकाजी ढाबा भी जो है वो सज चुका है। कुल मिला के परतवाड़ा में 9 वर्ष मनाने की धूम जो है वो शुरू हो चुकी है। 31 नए वर्ष का स्वागत करने के लिए, 2020 को बाय बाय करने के लिए और 2021 का स्वागत करने के लिए यह होटल सज्ज हो चुके हैं। नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाड़ा। कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हा ढाबा सज्ज केलेला आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्याच्यानंतर क्लिनिंग सर्व प्रोसेस आपण म्हणजे सर्व नियम आपण पाळून हा ढाबा सज्ज केलेला आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षात साठी पण आपण सज्ज झालेलो आहे। तसेच फॅमिलीसाठी बसण्यासाठी उत्तम व्यवस्था आपल्या इथे अवेलेबल आहे। उत्तम किचन, स्वच्छ किचन हे सर्व आपण ठेवलेलं मेंटेन केलेलं आहे। तरी आपल्या सर्वांची उपस्थिती इथं प्रार्थनीय आहे। धन्यवाद। आशीर्वाद ढाबा पर किस प्रकार की व्यवस्था 31 की गई है, क्या प्रतिक्रिया है आपकी? जैसे फैमिली गारमेंट रेस्टोरेंट है सर, तो उस हिसाब से फैमिली के लिए अच्छी व्यवस्था की गई है ताकि फैमिली कंफर्टेबली बैठ के अच्छे से खाना खा सके और फैमिली एंजॉय कर सके। इस तरह से व्यवस्था की गई है। बाकी ये बार 31 का मेनू क्या है? 31 का मेनू तो अपना एक नंबर है। अगर आप वो डायरेक्ट मेनू का एक मेनू कार्ड ही दे देंगे तो वादा नहीं है। सब तरह के खाने मिलते हैं। स्पेशली माँ का आशीर्वाद है और बहुत सारे आइटम है। पनीर आशीर्वाद स्पेशल आइटम है और उसके अंदर पनीर चटपटा है, पनीर टिक्का मसाला है, पनीर स्टिक्स है, स्नैक्स में पनीर चिली है, बहुत सारे आइटम है। नॉनवेज में चिकन मसाला है, चिकन है, मटन बिर्यानी, चिकन बिर्यानी भी मिल जाएगी। अमरावती महानगरपालिकामधील जन्ममृत्यू प्रमाणपत्र विभाग गेल्या 4 दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे मनपात चक्करा होत आहेत। आज संतप्त नागरिकांनी जन्ममृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच रोष व्यक्त केला होता। मी 15 दिवसापासून इथे या ऑफिसमध्ये चक्रा मारून राहिले। इथे वॉचमॅन वगैरे ऑफिसर वगैरे सांगते। ऑफिस कोणता? ऑफिस कोणता? आपलं जन्मदाखल्यासाठी मी चक्रा घालून राहिलो। माझा टाईम तसा चालला आहे। तर म्हणजे जवळपास 15 दिवस झाले मला। तर याच्यावर कोणी काही हे करून नाही राहिलं। आम्हाला म्हणते लंच टाईम झाला, लंच टाईमानंतर या, लंच टाईम झाल्यानंतर येते ते सर्व्हर डाऊन झालं म्हणते, आता उद्या या म्हणते। असे आमचे 15 दिवस निघून गेले। हो, तर याच्यावर काही कार्यवाही करण्यात यावी। मी सत्तोका कसबुका पठाण म्हणून शिराळ्यावरून येत आहोत। 8 दिवसापासून तेच काम सांगून राहिले, सर्व्हर डाऊन। आम्ही आपल्या कामासाठी सोडून सर 3 दिन से बोलते सर्वर गया हुआ है, रोज आ रहे। 3 दिन से सर्वर बोल रहे हैं? हाँ, वो तो आने भी नहीं दे रहा। इधर आज आ गए हम अंदर, नहीं तो वहीं से हम बाहर कर दे रहे। बताओ ना तुम्हारी क्या समस्या है? महानगर पालिका समस्या ये है, जन्म दाखिले के लिए आ रहे हैं 2-3 दिन 3-4 दिन से वापस जा रहे हैं। सर्वर डाउन हो जा रहा है। ये बोल रहे हैं कि हमारा सर्वर डाउन हो जा रहा है। टाइमिंग से हो जा रहा है। 12 बजे 11:30 बजे 1 बजे डाउन हो जा रहा है। टाइमिंग दिया हुआ है क्या कोई सर्वर को? और रोज का वही काम है बोलना। कितने दिन से आ रहे तुम? 4 दिन से आ रहे। 3 दिन से आ रहे हैं। ये तो ये भैया बाहर गाँव के और क्या बोले अधिकारी, क्या बोले तुम्हारे को? सर्वर डाउन हो गए, डाउन होगा बोलते हैं और हकाल दे रहे वो। अभी लाइन में खड़े रहो, आने के बाद बोलेंगे लाइन में खड़े रहो और 3 बजे तक खड़े रहते हैं और फिर बोलते सब बंद हो चले जाओ। बंद हो जाता फिर 3 दिन से वही काम कर रहे हैं। चक्कर मार रहे हैं, वहाँ लिख रहे कि तांत्रिक बिगाड़ असल्यामुळे बंद आहे। तो फिर पूरा सामने पार्टी लिखो ना, हम काय को चक्कर मार रहे हैं हर दिन? वही काम है कि हमको? अरे ये भी बोलो सर, ये क्या नहीं, वहाँ खड़े रहते तो फिर वो जो आदमी रहता वो उनका कर्मचारी बोलता तुम क्या भड़का रहे हैं यहाँ पे? अरे भड़काने की बात ही नहीं भाई। 4 दिन से आ रहे हैं ना, 100 रुपये की मजदूर डाल के इधर
सब प्रशासन अभी सोया हुआ क्या मालूम नहीं क्या कर रहे तो वहाँ पे कंप्यूटर भी दो तीन होने को ना तीन निकालने को ना वो खाली रह रहे मूर्ति को नहीं बंद कर दो बोलना, नहीं होगा तो बंद कर दो बोलना, हमको टेंशन नहीं, हमारा कहीं भी दवाखाने में बोलना कि दवाखाने कहाँ से लेते करते हम लोग चक्रा मारते ना हाँ, यहाँ पे क्या जो मूर्ति है वो मूर्ति वाले खाली कर्मचारी खाली बैठे हुए बैठे हैं वहाँ पे। हैं जन्म नोंद का यानी एक ही है समझो टेबल, बाकी थोड़ा बढ़ाने को ना और फटाफट काम करने को ना। पब्लिक कहाँ तक कराएंगे 4-4 दिन वापिस रिटर्न जा रहे हैं, बाहर गांव से आ रहे हैं, बाहर गांव से लोग आ रहे हैं अपनी मजदूरी टिकट लगा के, यहाँ से जन्म कारण भी जमा नहीं कर रहे। यहाँ से जन्म प्रमाण पत्र नहीं मिला तो उधर आधार कार्ड में नाम नहीं आता, नाम नहीं है तो फिर आंगनबाड़ी का राशन नहीं मिलता। एक स्टेप 10 दिन वो ही काम करेंगे के लोग यहाँ आने के बाद। और यहाँ भी अकाल दे जैसा कि भड़का रहे, ऐसा करो, लाइन में रहो, डिस्टेंस रहो, अरे वो दिन भर वही काम है कि 300 रुपये मजदूर डाल के यहाँ पे। तुम बोलना ये करो ना, बोलना काम क्या करो बोलना समस्या आहे। जन्म प्रमाणपत्र साठी आम्ही 3 दिवस झाले इथं येत आहोत आणि इथे सर्व्हर डाऊन येत आहोत, परत जाता आज तिसरा दिवस निघाला, आमचं कोणत्याही इथं कोणत्याच पद्धतीचं काम होत नाही। आम्ही गरीब माणूस ताकि उसको टाइमिंग है 1 बजे बंद हो जा रहा हो रोज का वही है। 3 बजे खुलता है ना? नहीं खोल नहीं रहा है 3 बजे तक क्यों, क्या बोलते अभी तो डाउन है 4 बजे अभी वापस चले जाते हम। रोज के हम कैसे कमाने वाले, रोज के कमाने वाले फोन करो आमचे फॉर्म फार्म ले लो फॉर्म ले लो, हमारे को फोन नंबर दे दो, उस पे आ जाएगी बोला। लाइन मध्ये उभे राहून खिड़की के पास से वापस आया मैं, सर्वर डाउन है 1 बज गया, सर्वर डाउन है। वो ऐसा बोल रहे कि तुमको कंप्लीट करना है, कहीं भी कर सकते हो, तुम भी ना करो, तुम कहाँ भी जाओ, चल जाओ, जो कुछ भी करना है करो, दिल्ली जाने में क्या है समस्या पूछना पड़ेगा ना। हाँ उसको बंद है सब। नहीं तो 1 दिन 2 दिन एक दिन 2 दिन मैंने कुछ अभी भेजा था ना, तो अभी 4 दिनों में जब बंद मेरा कुछ काम नहीं हुआ। नहीं तो हाँ तो नहीं बंद अपना ये ऐसा स्लो चालू है ना, तो कम से कम जो आम जनता आ रहे बाहर गांव से आ रहे, टिकट लगा के अपना काम धंधा छोड़ के आ रहे हैं, तो इनके फार्म जमा कर लेना, इनका मोबाइल नंबर लेने को, बाद में मोबाइल नंबर लेने के बाद में फिर फोन करके बोल देने के तुम्हारा जन्म दाखला तैयार होगा, मूर्ति दाखला तैयार होगा। तो हम भी नहीं के लेडीज भी खड़ी वहाँ पे, लेडीज भी आज 3 दिन हो गए हमारे लोनी टाकली रहता रोज आना, रोज का काम है उनका। अब वो अपने वहाँ ये कर लिए, अब जो मूर्ति दाखले का टेबल खाली है, वहाँ काम नहीं है, वो बैठे आराम से। इधर इनका जन्म नोट का इसमें यानी पूरी पब्लिक लगी है पीछे, वहाँ पे यानी उनको फिर ये नहीं, कम से कम पे करने को ना कन्वर्ट कर दो ना, 1-2 कंप्यूटर बढ़ा देने को ना, जब इतने यानी दाखले आ रहे हैं रोज के, नया कंप्यूटर डाल दो ना, 2-3 कंप्यूटर डाल दो, जनता को परेशानी नहीं होनी चाहिए। आमचे फॉर्म घ्यायला लावलेले आहे, किती जण मी चक्कर मजुरा पवडलो, बाहेर से आ रहे लोग पैसे भी लोग आले बात करना उनकी परेशानी क्या है, अभी आपकी वजह से उसकी भी सुनना पड़ेगा ना। हाँ तो वो वही बतलाएंगे तुम्हारे को कि कंप्यूटर खराब है, सर्वर डाउन है, ये बतलाएंगे। तुम थोड़ा यानी चेंज करो वहाँ पे 1-2 सर्वर यानी आप बोल रहे हैं वो बंद रहेगा, हम उसके लिए जल्दी कोशिश करेंगे। कोशिश करो 1-2 बढ़ा दो, जरा टेबल भी बढ़ा दो, समझो काम करने वाले थोड़ी स्पीड में। इतने एक ही समझो जन्म निकालने के लिए यानी कितनी लाइन लगी हुई है, 2 जन 3 जने बढ़ा दो वहाँ पे, 100 लोगों के लिए नहीं ना वहाँ पे। लेडीज भी अब ये जेंट्स से है तो लेडीज का काम करूंगा, बाद में छोटे छोटे बच्चे लेके बेच के उन्होंने बढ़ा की, ये बढ़ गए, रोज के बढ़ रहे ना जो, ये बढ़ गए, रोज होते रहा काम तो सही काम बढ़ जा रहे काम, और उससे फिर पब्लिक बढ़ती जाएंगी ना, फिर 4-5 काम हो जाता क्लियर तो नहीं बढ़ती पब्लिक पावती फाड़ दे पावती घटी थी ना, हम के लिए 1-2 कंप्यूटर बढ़ा दो, क्या तो बोल रहे फॉर्म जमा कर लो, हमारे नंबर लिख लेते। हेलो, ये क्या कारण है, ये पब्लिक चिल्ला रही ना जन्म मृत्यु के दाखिले को, इधर आई ना पूरा मोर्चा आया। हाँ हाँ हाँ, तो आप अपने को उसके लिए क्या करना पड़ेगा, कंप्यूटर बढ़ाना है, क्या करना है? हाँ एक मिनट, गाड़ी है क्या? हाँ गाड़ी, हाँ ना, तो फिर उसके लिए अपन क्या करेंगे ये बोलो।
अब ये पब्लिक चिल्ला रही, पब्लिक हम मोर्चे लेके आ रही, 3 दिन से बंद है ना, 3 दिन से बाहर गाँव के लोग चक्कर मार रहे हैं, एडमिशन है बच्चों की, हाँ उसके लिए रुके रहते ना। अब कल आखिरी तारीख है, बोलो अब कैसे करना है? अब कल आखिरी तारीख है बच्चों का नाम डालने का, फिर आप कैसे वहाँ पर जन्म दाखिला जमा करेंगे? नहीं पर 21 दिन उनके पास होगा भी दाखिला, और भी लोग मंगाते ना वो। मैं क्या बोल रही, मेरी बात सुनो, अभी अपन क्या कर सकते हैं जल्दी में ये बताओ। हेलो, और ये मैं क्या बोल रही, 1 बजे वो बंद भी कर देते उधर, अभी पर्दे लगा दिए उन्होंने, 12 बजे टाइम ही क्या हुआ? अभी ये लोग 3 दिन से चक्कर लगा रहे, खिड़की तक के जाके फिर वो बंद कर देते। हाँ 1 बजे तक तो होता ही नहीं होना, फिर उसके बाद आपने कहने स्टाफ में हो तो स्टाफ बढ़ाओ, जरा स्टाफ बढ़ाओ ना। हाँ एक ही चालू है, कितनी पब्लिक है वहाँ पे, दररोज नहीं के आ रहे पर हैं। अभी क्या इनको क्या करते बोलो, अभी आप बोलो, अभी मैं तो मोर्चा खड़ा, मैं क्या बोलूँ इनको? 100 जने दररोज के आ रहे हैं लेने के लिए, तो क्या यानी 50 जनों का बन रहा और बंद हो जाए, बाद में फिर 50 100 आ जा रहे हैं, फिर 200 हो जाए, देखो फिर तुम आप जरा देखो जरा वहाँ। शासन बोल रहा है डिस्टेंस वही हाँ, बात नहीं बिल्कुल देखो, आप विजिट दो वहाँ पर। हाँ 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 इनकी समस्या कब तक हल हो जाएंगी? भेजू के बोलना इनको सबको, कम से हाँ, कम 18 जने ये खड़े हैं मेरे घर 20-25 लोग खड़े हैं, वहाँ पर अलग 100 जन वहाँ के तो लिए बहुत है, लेडीज है, लेडीज भी आई नहीं, बच्चे को लेके आ रहे हैं, छोटे बच्चे को लेकर रो रहे हैं वहाँ बच्चे। हाँ? फॉर्म ले लो, बोलना हमको मैं फोन क्या कर देना। फार्म तो भी लेने लगा दूंगा, फोन करो ना, इनकी अर्जी तो ले लो, इनको तारीख दे दो। ये तारीख को आ जाए, वो तारीख को आएंगे। हम इसके फोन नंबर लिख देते, जो तैयार हो उसको फोन लगा के बुला, सही है, हम तैयार हो गया करके, हम नंबर देते। मैं क्या बोल रही कि इनका ये ले लेना था, और इनको कब बुलाना है तो इनको तारीख दे दो, पहले ऐसे करते थे ना अपन। हाँ चिट्ठे फाड़ के ये दे देते, स्लिप फाड़ के देते। हाँ तो स्लिप दूंगे कर देंगे, हाँ ठीक कंप्यूटर बढ़ाना पड़ेगा। ठीक है, कंप्यूटर बढ़ाओ जरा, इनकी समस्या हल करो जरा, एक दो दिन में पूरी समस्या हल करो इनके, जल्दी से वहाँ पर स्टाफ बढ़ा दो जरा। अभी चालू हाँ? और चालू करने बोलो उनको जरा। हमेशा सर्वंट कसं काय करते बोललो तुम्हाला, ऐसा नहीं है। छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे यावर्षी शेतकरी शास्त्रज्ञ प्रवीण बेलखंडे यांचा स्मृतिचिन्ह सन्मान करण्यात आला। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर मंगेश देशमुख, महासंचालक छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ कल्याण, कृषी विभाग, आत्मा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांचं कृषी विस्ताराचं काम शेती क्षेत्रात सोपं व्हावं म्हणून आम्ही जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित केलं। यामध्ये वाघोली तालुका मोर्शी जिल्हा अमरावतीचे प्रवीण बेलखेडे सेवाय हे आपलं मनोगत व्यक्त करतील। मी प्रवीण बेलखेडे 20 वर्षापासून मी झिरो कल्टिव्हेशनवर काम करतो। झिरो कल्टिव्हेशन, कॅनस फर्टिगेशन म्हणजे आणि पाण्याचा कमी वापर आणि नवीन प्रकारे बेंडिंग करून झाडावर फळ फांद्यावर कसं त्याच्यावर काम म्हणजे उत्पन्न जास्त येईल त्याच्यावर मी 20 वर्षापासून काम करत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी का या विषयावर काम करत आहे आणि आजकाल शेतकरी हा कायवर काम करतो आहे। दुकानात गेल्यानंतर मी का हे औषध मारू हे कधीच म्हणत नाही, मी काय मारू हे काम करतो आहे शेतकरी, म्हणून मला ते कायवरला शेतकरी हा कावर आणायचा आहे। जोपर्यंत शेतकरी का हा विषय दुकानात गेल्यानंतर विचारणार नाही तोपर्यंत तो सक्सेसफुली होणार नाही, म्हणून मी त्याच्यावर 20 वर्षापासून काम चालू केलं। पहिलं काम तर मी झिरो कल्टिव्हेशन काम केलं। झिरो कल्टिव्हेशनवर काम करताना मला केव्ही आणि NRCC असं म्हणत होतं की प्रवीण जमणार नाही, कंकास संत्र्याच्या झाडाला रूटझोनला मुळाला हवा लागते। मग मी त्यांना सिद्ध करून दाखवलं का हवा कशी लागते, तुम्ही हवा कशी देता। ज्यावेळेस शेतकरी रोटावेटर म्हणजे कल्टिव्हेशन करते ते तानाच्या प्लेटमध्ये करते आणि तानाच्या प्लेटमध्ये ज्यावेळेस करते त्यावेळेस तिथं त्याला हवेची तेवढ्या प्रमाणात गरज नसते आणि ज्यावेळेस तो रोटावेटर करते त्यावेळेस 6 इंचाची माती हे वर मोकळी केली जाते। पण पाणी दिल्यानंतर 6 इंचाचा हा जो थर आहे पुन्हा मला होते, या 6 इंचाच्या खाली कशी हवा जाईल हेच मला समजलं नाही। पण 3 वर्ष जर आपण रोटावेटर केलंच नाही तर रूट झोन जो आहे हा रूट झोन 6 इंच वरच्या साईडला येईल
आणि वरच्या साईडला जर आला तर त्याला हिवाळ्यात पण हवा भेटेल, पावसाळ्यात हवा भेटेल, उन्हाळ्यात हवा भेटेल, म्हणजे त्याला 24 घंटे हवा भेटेल. म्हणजेच मुळाला हवा भेटते हे सक्सेस झालं. आणि हे प्लॉट मी हजारो प्लॉट शेतकऱ्याचे सक्सेस करून दाखवले आणि त्याच्यात उत्पन्न पण वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट, झिरो कल्टिव्हेशन करताना आपल्याला ग्लायसेनचा वापर करणं महत्त्वाचं आहे. कारण का आपण त्याला वखर वाफा उतरी हे काहीच करत नाही. त्यामुळं झिरो कल्टिव्हेशनमध्ये तणाचं नियंत्रण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला ग्लायकोसेट वापरणं गरजेचं आहे. पण ग्लायकोसेट वापरताना शेतकरी हा 100 मिली एका पंपाला वापरतो, म्हणजे 1 ते 1.5 लिटर हा एका एकराला वापरतो. एवढं जर ग्लायसेट मारलं तर जमिनीवर किंवा त्या सगळ्या झाडावर दोघावरही त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना कसं समजून सांगाल तुम्ही, पटवून कसं सांगाल, म्हणजे काय करणार पुढची? हां, तर त्याच्यासाठी आपण एक नवीन टेक्निक काढलं आहे का 100 मिली एका एकराचं नियोजन कसं करायचं. 100 मिली ग्लायकोसेट आणि 10 मिली ॲक्सिगोल्ड. एक मोदी नावाचा पंप आहे, त्या मोदी नावाच्या पंपात जर त्याला 10 लिटरची टाकी आहे, त्या 10 लिटरच्या टाकीत 100 मिली ग्लायसेट टाकायचं आहे आणि 10 मिली ॲक्सिगोल्ड टाकायचं आहे. असं 110 मिली जर औषध टाकलं तर त्याच्यात एका एकरातलं फुलावर येण्याच्या अगोदरचं जे गवत आहे तण आहे पूर्ण 100 मिली तुमचं नाहीस होऊन जातं. म्हणजे तणाचं नियंत्रण आपलं तिथे झालं नाही. त्याच्यानंतर आहे तुमचं बॅलन्स फर्टिगेशन. बॅलन्स फर्टिगेशनमध्ये हेच आहे स्वतःचा नियोजन. आपण जे म्हणतो का शेणखत, रासायनिक खतानं शेती खराब झाली. मी रासायनिक शेती किंवा सेंद्रिय शेती याच्यावर बोलणार नाही, पण सेंद्रिय किंवा रासायनिक या दोघांचा ताळमेळ लावल्यावरच आपल्याला खरी शेती करता येईल. म्हणजे आपल्याला जे उत्पन्न आहे, बॅलन्स जे उत्पन्न आहे ते आपल्याला घेता येईल. निव्वळ आपण सेंद्रियवर जर गेलो तरी आपल्याला तेवढं उत्पन्न येणार नाही आणि रासायनिकमध्ये जर गेलो तर शेती खराब झाल्याशिवाय येणार नाही. म्हणून आपण रासायनिक, सेंद्रिय आणि रासायनिक याचा आपल्याला ताळमेळ जोडलाचा आहे आणि बॅलन्स फर्टिगेशन करायचं आहे. बॅलन्स फर्टिगेशन करता हा की आपल्याला या दोन्ही आता ताळमेळ करण्यात आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागतं, मागच्या वर्षी जे आपण खतं टाकले त्यापैकी त्याचा एक आपला डाटा लागतो. दुसरी गोष्ट, त्या झाडावर फळं किती आले. म्हणजेच तुम्हाला 1 किलो संत्रा किंवा मोसंबी पिकवायची असेल तर त्याच्यासाठी किती कॅल्क्युलेशन लागते तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे. याचा जर तुम्हाला मागच्या वर्षी आपण आज जर आपण 100 किलो स्पुरट टाकला, 100 किलो जर DAP टाकला तर त्याच्यातला 35% आता अवेलेबल होते, 65% हा सुप्तावस्थेत जातो. हा सुप्तावस्थेत जातो त्याला काय म्हणतो आपण, बॅकलॉग म्हणतो आपण त्याला. म्हणजे मिरचीचा बिवड किंवा गव्हाचा बिवड, हा जो बिवड आहे याला म्हणतो आपण बिवड. हा बिवड नसते. आपण जे खतं टाकतो मिरची किंवा कोणीही पिकाला त्याच्यातलं 35% आता अवेलेबल होते, 65% हे सुप्तावस्थेत जाते. आणि सुप्तावस्थेत जो गेलेला आहे, सुप्तावस्थेत जो गेलेले खतं आहे ते 6 महिन्यानं 4 महिन्यानं पुन्हा ॲक्टिव्ह होतात. याला म्हणतो आपण बिवड. म्हणून मागच्या वर्षी आपण किती खतं टाकले, त्या झाडावर किती उत्पन्न आलं, म्हणजे खर्च किती झाला, याचाच आपण ताळमेळ जोडला तर हा झाला बॅलन्स फर्टिगेशन. या कार्याची दखल घेतली आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाने या कार्याची दखल घेतली. इतके शेतकरी शास्त्रज्ञ या भारतात, देशात पंतप्रधानाचा आत्मनिर्भर भारत, उन्नत भारत अभियान आत्म काम करण्यासाठी करतात. त्यांचा हा सन्मान केला आणि असे अनेक लोकांचे, अनेक शेतकऱ्यांचे सन्मान करण्याची आमची इच्छा आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. मूर्तिजापूर येथील भर हिवाळ्यात धनिकांच्या घरांना शॉक सर्किटमुळे आग लागण्याचे सत्र सुरू असल्याने शहरातील धनिकांच्या कुटुंबियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सर्वसामान्य अर्थतज्ञांमध्ये मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. मूर्तिजापूर येथील जयस्तंभ चौकातील नगरपालिका स्वीकृत सदस्य संजय डागा यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील मौल्यवान वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीमध्ये विशिष्ट कागदपत्रेही जळून खाक झाली असतील अशी शक्यता सुद्धा व्यक्त होत आहे. आग लागल्याची माहिती प्राप्त होताच क्षणाचाही विलंब न करता नगरपालिका अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलेत व आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अग्निशामक दलासोबत स्थानिक रहिवाशांच्या मदतीने घरातील मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अग्निकांडात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा सुद्धा घटनास्थळी पोहोचला होता. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नित्यनियमाप्रमाणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बघण्यांची गर्दी जमली होती.
लोकमत IBN लोकमत ही पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत. मूर्तिजापूरहून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अमरावती तहसील कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अमरावती जिल्ह्यामध्ये 553 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होऊ घातली असून त्यासाठी आज सायंकाळपर्यंत साधारणतः 1200च्या वर नामांकन अर्ज दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी कोरोनाचा सावट असताना तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला असून लोकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. हो आलो. किशोर वानखडे कोण आहे? किशोर वानखडे शुभम उईके. शुभम उईके इथं टेस्ट होते ना, इथं अंतर ठेवा वस्तू बेकार काम आहे. आम्ही तर बाहेरच जातो बाप्पा. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 87. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.